मित्रांनो नमस्कार. ज्ञानपीठ करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आजचा प्रश्न पहा. एक घड्याळ 8% तोट्याने विक्री होते, मात्र ते आता 10% नफ्याने विकतात, त्यामुळे पूर्वीपेक्षा 342 रुपये जास्त मिळतात, तर घड्याळाची खरेदी किंमत सांगा. यामध्ये आपण असं समजूया, एखादी वस्तू जर आपण खरेदी केली त्यासाठी आपण काही गुंतवणूक करतो. ती गुंतवणूक म्हणजे 100% आहे असं मानू. म्हणजे या ठिकाणी आपली जी खरेदी किंमत आहे ती 100% आहे असं मानू. समजा ती वस्तू जर तोट्याने विकली तर या 100% पेक्षा कमी रक्कम आपल्याला मिळणार. ती वस्तू जर आपण नफ्याने विकली तर 100% पेक्षा जास्त रक्कम आपल्याला मिळणार. म्हणजे प्रॅक्टिकल विचार करू आपण. यामध्ये काय म्हणतात की ते घड्याळ 8% तोट्याने विकले. याचा अर्थ ते घड्याळ विकल्यानंतर त्या विक्रेत्याला 92% रक्कम मिळाली. जर खरेदी 100% आहे तर खरेदीच्या कंपॅरेटिव्हली 92% रक्कम त्या विक्रेत्याला वस्तू विकल्यानंतर मिळाली. आता जर तोट्यावर न विकता 10% फायद्यावर जर आपण ते घड्याळ विकलं तर आपल्याला किती टक्के रक्कम मिळणार? 10% फायदा जर होणार असेल तर खरेदीपेक्षा 10% जास्त मिळणार आहे. याचा अर्थ 110%. कारण नफा हा खरेदीवर होतो, तोटा पण हा खरेदीवर होतो. जर 8% तोटा होतोय तर 92% रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे वस्तू विकल्यानंतर, आणि 10% नफा होतोय तर 110% रक्कम मिळणार आहे वस्तू विकल्यानंतर. आता इथं म्हटलंय की जर या दोघांमधला फरक दिलाय, तोट्याने विकण्याऐवजी जर नफ्याने विकली, म्हणजेच 92% ऐवजी 110% ला विकली तर 342 रुपये जास्त मिळतात. याचा सरळ सरळ अर्थ होतोय, या दोघांमधला जो फरक आहे 92 आणि 110, या दोघांमधला जर फरक पाहिला तर 18%चा फरक आहे. किती टक्केचा फरक आहे? 18%चा फरक आहे. म्हणजेच हे 342 रुपये जे आहेत त्याची जी व्हॅल्यू आहे ती 18% आहे. किती टक्के आहे? 18%. आपल्याला खरेदी किंमत काढायची, मग ही खरेदी किंमत 100% आहे. मग आपण असं म्हणू शकतो 100% इज इक्वल टू एक्स. मित्रांनो, ही चलन रूपातली मांडणी आहे. या मांडणीमध्ये आपण एकच गोष्ट मांडली की 18% म्हणजे 342, कारण प्रश्नामध्ये दिलंय या दोघांमधला फरक हा 18% आहे आणि हा फरक 342 रुपयांचा आहे. म्हणजेच 18% म्हणजे 342, तर 100% म्हणजे किती आणि 100% म्हणजे किती हे जे व्हॅल्यू येणार आहे ती तुमची खरेदी किंमत असणार आहे. मग या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येतं, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू, तिरकस गुणाकार करावा लागेल. 100 गुणाकारामध्ये 342 डिवायडेड बाय 18. यामध्ये आपण सहज या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आपण समजा 9 ने भाग घालवला, 9 दुने 18, 9 त्रिक 27, बाकी राहिली 7, 9 8 72, परत 2 ने भाग जाईल, बे एक बे, या ठिकाणी बाकी राहते 1, 92 18. 100 गुणिले 19 म्हणजे 1900. मित्रांनो, 100% जी व्हॅल्यू आली 1900, हीच तुमची खरेदी किंमत आहे. पर्याय क्रमांक 3. एखादं गणित पाहिल्यानंतर ते एका 2-3 सेकंदात सुटलं पाहिजे. हा जो अट्टहास आहे आजकाल विद्यार्थ्यांचा, प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट आणि ट्रिक हवे आहेत. यापेक्षा जास्त ते गणित समजून घ्या, त्यामध्ये दिलंय काय ते पहा, त्यामध्ये थोडा विचार करून जर आपण प्रॅक्टिकली गणित सोडवलं तर कुठल्याही प्रकारचं गणित आलं तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट का? गणितात आजकाल ट्रेंड आहे की आम्हाला 2 सेकंदात 3 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं शॉर्टकट ऑलवेज डेंजरस. मग इथे शॉर्टकट कशासाठी हवे आहे? 50 सेकंद स्टँडर्ड टायमिंग दिलाय आपल्याला गणित सॉल्व्ह करण्यासाठी. तो का दिलाय? तेवढा वेळ घेऊयात. 20-30 सेकंदात सुटू शकतं, मग 5 सेकंदात कशासाठी? त्यामुळे प्रत्येक वेळी शॉर्टकटच्या नादी लागायचं नाही, कारण शॉर्टकटमुळे होतं काय, स्पेसिफिक व्हॅल्यूज आणि स्पेसिफिक कंडिशन त्याचे शॉर्टकट असतात. जर थोडा चेंज झाला गणितामध्ये तो शॉर्टकट तिथं गंडतो, आपला कार्यक्रम गंडतो. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक वेळी
गणित सॉल्व्ह करताना ते समजून घ्या, त्यातल्या गोष्टी समजून घ्या आणि त्याप्रमाणे ते सॉल्व्ह करायला शिका. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ऑल द बेस्ट.